गुड मॉर्निंग मित्रांनो. तर नुसता ट्रॅव्हल्सच्या नवीन एक सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी रत्नागिरीमध्ये. आता आपण रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर उभे आहेत आणि आपला ट्रॅव्हल पार्टनर तिथे बसलेली आहे. आपला प्रवास जो होता तो तुतारी एक्सप्रेसनी होता आणि तुतारी एक्सप्रेसनी आपल्याला आता सकाळी 7:30 वाजता इथे पुट डाऊन केलेला आहे. जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे इथे येण्याचा तो म्हणजे आपल्याला इथून आता रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जायचं आहे. सो आता इथून आपल्याला गणपतीपुळ्याचा प्रवास जो असेल तो 1 तासाचा असणार आहे. इथून जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आणि आम्ही ऑटोज वगैरे विचार केलेले, बट ऑटोज वगैरे काय विषय आहे की इथे ऑटोज वगैरे खूप महाग आहेत. त्यामुळे आपण एक सगळ्यात बेस्ट उपाय केलेला आहे, तो म्हणजे एक स्कूटी रेंटवरती घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ती स्कूटी आहे जी आपण रेंटवरती घेतलेली आहे. आपला प्रवासाची सुरुवात म्हणजे ही नाश्त्यापासून होणार आहे. सो आम्ही आता डिसाईड केलं आहे की ऑन द वे आपण येथे कुठेतरी एक नाश्ता करणार, त्यानंतर आपण गणपतीपुळेकडे रवाना होणार आहेत. तो आपला नाश्ता आलेला आहे, आता फुल तयारी चाललेली आहे नाश्त्याची. जस्ट इमॅजिन आपण मागवलेला आहे रसवडा, त्याच्यामध्ये रसा आणि आपले बटाटे वड्याचे 2 तुकडे येणार. आणि हे आहे आपलं नेहमीप्रमाणे दॅट इज मिसल पाव. आणि चेहऱ्यावर खुशी तर बघा मिसल पावची काय आहे बाई. ट्रॅव्हलिंग बोलतो तो एक असा विषय आहे त्याच्यामध्ये खाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते खाणं नेहमी असलंच पाहिजे आणि चमचमीत असलं पाहिजे, त्याशिवाय ट्रॅव्हलिंगमध्ये मजा नाही. तर आता हा ट्राय करूया मस्तपैकी वडा वगैरे. आणि या हॉटेलच्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, हा माझं वन ऑफ द फेवरेट हॉटेल आहे. नेहमी नाही आता सध्या इथे आम्ही येऊन नेहमी खातो. रत्नागिरीचं जेव्हा केव्हा येऊ इथे नेहमी येऊन खातो. आणि या हॉटेलचं नाव आहे गोपाळ म्हणून. त्याचं लोकेशन मी तुम्हाला हे सगळं संपवल्यानंतर सांगणार आहे. सुरुवात करायची का बाई? चलो लेट्स स्टार्ट. तर आपण आता मस्तपैकी नाश्ता मस्त केलेला आहे. खूप सुपर्ब नाश्ता होता हा. आणि बॅकग्राऊंडमध्ये पाहू शकता की गोपाल म्हणून हॉटेल आहे, वन ऑफ द बेस्टेस्ट हॉटेल आहे. आणि ह्याचं जर लोकेशन तुम्हाला असेल तर हे बघा समोर आहे आपला शिवाजी महाराजांचं सर्कल आहे, जस्ट ऑपोजिटलाच हा हॉटेल आहे. सुपर्ब हॉटेल आहे, नक्की ट्राय करा तुम्ही येऊन. हे आपली धन्नो रेडी आहे इथे. हिचं नाव आपण धन्नो ठेवलं आजच्या दिवसाला. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स बेटा? खूप मस्त. सो लेट्स कम अँड लेट्स ट्राय गोपाल एनी टाईम. कधी रत्नागिरीमध्ये आणि तुम्ही हे नक्कीच ट्राय केलं पाहिजे हा हॉटेल. तर आता जस्ट ट्रॅव्हलिंग करत होतो आम्ही आणि पाहिलेलं की खूप सारी लोकं एका ठिकाणाला जाऊन थांबलेली आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण पण जाऊन बघूया की काय आहे नेमकं या लोकेशनला. आणि तो व्ह्यू पाहिल्यानंतर यार तुम्हालाही वाटेल की काय व्ह्यू आहे हा. खरंच तुम्हाला दाखवता मला. हे बघा कसला व्ह्यू आहे हा. सॉलिड एकदम प्युअर पाणी. आणि सगळं लोक तिथे येऊन थांबलेले, सगळे फोटोग्राफ्स काढतायत ठिकाणी. हे पाहिल्यानंतर ना मला तो स्वप्नील जोशीचा डायलॉग आठवतो की भाई काय आहे हे, काय कोकण आहे हे. सुपर्ब जबरदस्त व्ह्यू आहे इथून. बघू शकता बॅकग्राऊंडला पूर्ण फुल ऑन धमाल. खरंच यार इथे आल्यानंतर असं वाटतं यार कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलेलं. बाली म्हणा, थायलंड म्हणा, सगळं वेगळ्या ठिकाणाला. आणि आपलं कोकणाची शान आहे ती मात्र वेगळ्या ठिकाणाला. खरंच नक्कीच व्हिजिट करा या व्ह्यू पॉईंटला. आपण आरेवारेच्या जागेवरती आहेत आणि आरेवारेच्या साईडनीच जर रोड लागून आहे ना तिथे हा व्ह्यू पॉईंट आहे. त्याच्यामुळे हे नक्की रेकमेंडेबल आहे की तुम्ही पण इथे येऊन हा व्हिजिट करून घ्या. एक गंमत आहे इकडे कोकणात आणि हे फक्त कोकणाची माणसंच किंवा रिलेट करू शकतात. तर आम्ही स्टेशनला विचारलेलं की भाई आम्हाला बाईक म्हणजे ऑटो कितीला पडेल. तर आमचा खर्च जो आहे मुंबई टू इथे येण्यासाठी आपल्या कोकणात तो आहे 500 रुपये. आणि आम्ही जी ऑटो बघितलेली ती होती 800 रुपयाची. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड असं केलेलं की भाई आपण ही बाईक घेणार रेंटवरती. आणि ती बाईक आपण रेंटवरती घेतलेली आहे. आणि हा बाईकर मी घेऊन आलो आहे मुंबईवरून. ओ वाव. तर ही बाईक जी आहे ती आपल्याला ऑलमोस्ट 600 रुपीजमध्ये भेटलेली आहे. यू कॅन सी चांगली कंडिशनमध्ये आहे, वर्किंग पण छान सुंदर आहे. पण आता एकच प्रॉब्लेम आहे की हा जो स्पीडोमीटर आहे ना भाई तो एकदम म्हाताऱ्याचा हात कसे हळतात तसे हळत असतो इथे फक्त. बाकी गाडी पण सुंदर आहे, खूप ट्रॅव्हलिंगसाठी खूप सोबर आहे. आणि त्याचा फक्त ॲव्हरेजचा विषय करायचा. आता आपण टाकी फुल करून चाललेलो आहे. तर बघूया आता किती टाईम घेते आणि किती परत एकदा रिफिल करायचं आहे की नाही. बट गाडीची कंडिशन खूप सुपर्ब आहे. यू कॅन सी ऑन चारों साइड में. इसका नाम है अपना धन्नो.
आजच्या दिवसात. तर आपण जाणार आहोत आपल्या हॉटेलला. आपला हॉटेलसुद्धा आपण बुकिंग केलेलं आहे. अराऊंड इथून 5-10 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. ऑलमोस्ट गणपतीपुळेमध्येच आपण आपला स्टे ठेवलेला आहे, कारण की आपल्याला गणपतीपुळेचा मंदिरसुद्धा एन्जॉय करायचं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी पण आपल्याला एक्सप्लोअर करायची. आणि आपली लाल परी आलेली आहे. कोकणाची शान म्हणजे लाल परी, सुप्पब असा विषय आहे. तर इथे आल्यानंतर हीच मजा आहे यार. गावाचा गाव पण जो आपल्याला भेटतो ना इथे आल्यानंतर, वेगळाच आनंद भेटतो आपल्याला त्याच्यामध्ये. आपली धन्नो पार्क आणि आपण आता शेवटी पोचलेलो आहे आपल्या होमस्टेला. अँड दॅट इज एकदंत हॉलिडे होम्स. लेट्स सी हाऊज द एक्सपिरियन्स. एंट्री खूप सुंदर आहे. संपूर्ण रूम टूर मी तुम्हाला थोड्या टायमात देईन. करून घे तू. यालो बघतो. वाव, छान अशी प्रॉपर्टी आहे. सिरियस संपूर्ण स्टे आपण तुम्हाला देणार आहोत. तोपर्यंत एक ओव्हरव्ह्यू घेऊया. फक्त चेक इन करूया आणि नंतर जाऊया आपल्या रूम. आपण आता वेटिंग रूममध्ये बसलेलो आहे मस्तपैकी, बिकॉज आपला रूम अजून अलॉट करायचं पेंडिंग आहे. पण हा जो सिनिक व्ह्यू आहे ना आजूबाजूचा, खरंच खूप आहे. आधार कार्ड घेऊन बसलेली आहे जस्ट टू चेक इन. आणि हा बघा स्मॉल असं सुंदर असं रिलॅक्सिंग व्ह्यू आहे. ते आपण बसू शकतो, रिलॅक्स करू शकतो. आणि याच्यात सगळ्यात मोठं आणि बेस्ट थिंग इज द सिनिक पूल. भाई पूल पण आहे इकडे, धमाल येणार आहे. हा स्टे पण आहे. सो बाई आपल्याला आता रूम अलॉट झालेली आहे आणि आपण एंटर करूया. हाय 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 सुपर. सो फायनली रूम अलॉट झालेली आहे आणि आपण आता थोडंसं फ्रेशन अप होऊन आराम करून निघूया फॉर द नेक्स्ट डे आणि पुढच्या नेक्स्ट विषयासाठी. याची संपूर्ण इन डिटेलचा जो व्ह्यू आहे, इन डिटेल्सचा जो रूम टूर्स आहेत आणि प्रॉपर्टीचे जे टूर आहेत, मी एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेगळा सेपरेट करणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ गाईज.